नमस्कार, मी सागर राजे. प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. नवी मुंबई पनवेल उरण या ठिकाणच्या प्रकल्पग्रस्तांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय म्हणजे गरजेपोटी किंवा नैसर्गिक लोकसंख्या वाढीपोटी बांधलेली सिडको हद्दीतील घरे नियमित करण्याचा प्रश्न. या प्रश्नावर खरं म्हणजे खूप चर्चा झालेली आहे. अनेक सामाजिक संघटना असतील, राजकीय प्रतिनिधी असतील किंवा स्थानिक लोकांनी याविषयी आंदोलनं केलेली आहेत, मागणी केलेली किंवा आमचे घरं नियमित करा. मग कधी 250 मीटर, कधी 500 मीटर, अशा अनेक चर्चा झाला की या मूळ गावठाणाच्या 250 मीटरमधील घरे, 500 मीटरमधील घरे नियमित करण्यात येतील. अशा अनेक मागण्या केल्यानंतर मागे 2 वेळा या बाबतीत शासनाने एक GR प्रकाशित केला होता. त्या GRला लोकांचा प्रतिसाद मिळाला नाही. त्याच्यानंतर आता अगदी 2 दिवसापूर्वी बहुचर्चित असा GR प्रकाशित करण्यात आलेला आहे. शासनाचा निर्णय या बाबतीत निघालेला आहे आणि प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी किंवा नैसर्गिक वाढीपोटी बांधलेली घरे नियमित करण्यात येतील असं आश्वासन या GR मार्फत शासनाने दिले. त्यामध्ये काही अटी शर्ती निश्चितच आहेत. त्या GRचं खरं म्हणजे काही स्तरावरनं स्वागत करण्यात येत आहे. काही राजकीय लोकांनी त्याच्यावर टीका देखील केलेली आहे. काही लोकांची मागणी आहे की बाबा यामधील जी आमची मागणी होती ती संपूर्ण आमची जी घरं आहे ती मालकी हक्काने देण्यात यावी, म्हणजे फ्री होल्ड देण्यात यावी. तर त्या बाबतीत काय निर्णय झालेला आहे का, किंवा या GRमध्ये तुम्हाला काही गोष्टी ज्या निश्चितच खूप चांगल्या झाल्या आहेत असं वाटत असेल का, किंवा काही गोष्टी अतिशय चुकीच्या आहेत ज्या गरजेच्याच नव्हत्या, या सगळ्या बाबतीत आपल्याला चर्चा करायची आणि त्या बाबतीतलं राजाराम पाटील साहेबांचं विश्लेषण आपल्याला ऐकायचं आहे का. मला तर माहिती आहे की अनेक वर्षांपासून ते याविषयी काम करतात असं आहेत. गावठाण विस्तारासाठी ते अगदी नवी मुंबई, पनवेल, उरण यापेक्षा ठाणे जिल्ह्यात देखील अनेक ठिकाणी ते स्वतः गेलेले आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रभर आता गावठाण विस्ताराची चळवळ एक प्रकारे उभी राहत आहे. त्यांना या निर्णयाविषयी काय वाटतं, तो खरोखरच प्रकल्पग्रस्तांच्या फायद्याचा आहे की तोट्याचा आहे, हे सगळं आपल्याला जाणून घ्यायचं आहे. पाटील साहेब, तुम्ही याविषयी अनेक व्हिडिओ केलेले आहेत. आपण प्रभातपूरवर देखील सातत्याने गावठाण विस्ताराचा मुद्दा हा चर्चेला आणलेला आहे. मला वाटतं काही झालं तर प्रभात पर्व यासाठी एक बेस तयार करून दिलेला आहे जनतेला आणि त्या माध्यमातून तो रेटा पुढे घेत गेलेला असं म्हणता येईल. सगळ्यांचं श्रेय मान्य आहे, परंतु तरी देखील हा शासनापर्यंत हा निर्णय पोहोचवण्यासाठी, ही सगळी जनजागृती पोहोचवण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती करण्याचं काम आम्ही केलेलं आहे. ही गोष्ट वस्तुस्थिती आहे. ह्या निर्णयाकडे तुम्ही कसं पाहता? मुळात हा जो निर्णय आहे, हा निर्णय आपली जी मागणी आहे की आपली मागणी आहे गावठाण विस्तार कायद्याखाली आमची जी घरं आहेत ते आम्हाला मालकीनी द्या, नियमित करा. हा जो विषय आहे तो आता जी घरं आहेत ते आपल्या गावामध्ये घरं आहेतच आणि ती चांगली आहेत घरं, की अशी विचित्र घरं नाहीत, अतिशय सुंदर आणि ते बंगले आहेत. मग जी अशी घरं आहेत ती घरं आता गावठाण हक्क कायद्याने आम्हाला का द्यावीत, याच्या पाठीमागचा जो न्यायाचा भाग आहे तो न्यायाचा भाग आपण आपल्या गावठाण हक्कामध्ये लढ्यामध्ये इथे आणलेला आहे. आणि हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न ठाणे, रायगड, पालघर, मुंबईला देशामध्ये सगळ्यात जास्त भेडसावतोय. कारण मुंबई हे सगळ्यात मोठं आर्थिक शहर आहे, आर्थिक राजधानी आहे आणि इथल्या जमिनीला 5 कोटीच्या पेक्षा जास्त गुंठ्याला भाव आलेला आहे. आणि हा भाव आल्यामुळे सगळ्या जमिनी इथल्या वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी शासनाने घेतल्या, खाजगी बिल्डरांनी घेतल्या आणि आता जो खरा मालक आहे इथला भूमिपुत्र त्याला राहायला जागा नाही आहे आणि मग त्याचा विचार करायचा कोणी, हा मोठा प्रश्न आहे. आणि ह्याच्यामध्ये प्रश्न असा आहे की शासनाने इथल्या आगरी, कोळी, कराडी, भंडारी या जो 12 बलुतेदार OBC वर्ग आहे, SC ST वर्ग आहे, यांच्याशी कृतज्ञ राहिलं पाहिजे. विकास माडिक नावाच्या पत्रकारांनी मध्ये एक आर्टिकल लिहिलं होतं, प्रकल्पग्रस्त सिडकोशी कृतज्ञ झाले. आता सिडकोशी कृतज्ञ व्हायचा प्रश्न नाही, सिडकोचा जन्म आगरी कोळ्यांच्या जमिनीवर झाला आहे. सिडकोने आमच्याशी कृतज्ञ राहिलं पाहिजे आणि म्हणून हा कृतज्ञतेच्या पोटी कायदा GR निघाला पावता. पण याच्यामध्ये GR मधली जी मांडणी आहे की यांनी काय माहितलंय, भूसंपादन झाल्यानंतर देखील प्रकल्पग्रस्तांनी प्रामुख्याने गावठाणाभोवती अनधिकृत बांधकामे केली आहेत, म्हणजे चोर ठरवलंय. म्हणजे तुम्ही हा जो कायदा काढला हे प्रकल्पग्रस्त चोर आहेत असं म्हणून काढलेलं आहे आणि बाकीचे उपमुद्द्यामध्ये चोराला मग अनेक दुसरे गुन्हे जोडले जातात ना, मग त्यांनी चाकू मारला, हे केला, ते केला, तसं आहे. तर तुम्ही जर या प्रकल्पग्रस्तांच्या बाबतीत सिडको किंवा नगरविकास खातं कृतज्ञ नसेल आणि ते जर आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून जर हा कायदा काढत असेल
तर हा खरं म्हणजे फाडायला पाहिजे. नाही, म्हणजे झालंय का माहिती आहे का, सातत्याने म्हणजे आपण पाहिलं असेल की राजाराम पाटील साहेबांची किंवा अन्य सामाजिक कार्यकर्ते ते सातत्याने प्रकल्पग्रस्तांच्या गावठाणासाठी भांडत आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की दर 10 वर्षाने गावठाण विस्तार व्हायला पाहिजे आणि तो गावठाण विस्तार गेल्या 70 वर्षात या ठिकाणी झालेला नाही. ती शासनाची जबाबदारी होती. आता गावठाण विस्तार करत असताना जी खाजगी जागा जरी असली तरी देखील ती सरकारने संपादित करायची असते आणि नंतर ती ग्रामस्थांना गरजेपोटी घरांसाठी म्हणजे नैसर्गिक लोकसंख्या वाढीपोटी द्यायची असते. आता इथे काय झालेलं आहे, इथे गावठाण विस्तार झालेलाच नाही आणि तो न झाल्याची चूक सिडकोची आहे असं पाटील साहेबांनी सांगायचं आहे. आणि ती इथे अजिबात मांडली नाही की बाबा इथे सिडकोने असाही एखादं वाक्य टाकलं असता की आमच्या चुकीमुळे किंवा सरकारच्या चुकीमुळे गावठाण विस्तार न झाल्यामुळे येथील प्रकल्पग्रस्तांनी स्वतःहून त्या ठिकाणी विस्तारित गावठाण करून घेतला आणि तिथे त्यांनी घरं बांधली. आता ती अनधिकृत आहेत असं या ठिकाणी जे सरकार म्हणते त्यासाठीची पार्श्वभूमी त्यांनी मांडलेली नाही. साहेब बरोबर माझं म्हणणं? माझं म्हणणं असं आहे की नगर विकास खात्याने हा जो GR काढला आहे, या नगर विकास खातं हे महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत आहे, महाराष्ट्र राज्याचं. पण यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे, आम्ही गावठाण हक्क शब्द वापरतो, इथे गरजेपोटी हा शब्द वापरला आहे. गरजेपोटी हा शब्द देशात कुठेच नाही. हा आपल्या फक्त इकडे नवी मुंबईत आणलेला आहे आणि त्याला कायद्याचा आधार नाही. मी जो गावठाण हक्क कायदा बोलतोय त्या कायद्याची निर्मिती भारतीय संविधानामध्ये आर्टिकल 40 नुसार झालेली आहे. ते आर्टिकल 40 सांगतं की जसं महानगरपालिका आहे, जशी शहरं आहेत, जशी राज्य आहेत, त्यांचं कायदे मांडलेले आहेत संविधानामध्ये, तसं आर्टिकल 40 सांगतं भारताचं जे मूळ आहे ते खेड्यांमध्ये आहे. म्हणजे गावं ही त्याची मूळ एकक आहेत. म्हणजे 1 रुपयापासूनच 500 रुपयाची नोट बनते, 1 रुपयापासूनच 1000 रुपयाची नोट बनते. 1 रुपया हा एकक महत्त्वाचा आहे, आणखी खाली गेला तर 1 पैसा. तसं गावठाण हे देशाचं एकक आहे आणि त्याचं कायद्यात मांडणी आहे, संविधानामध्ये आहे. हे जे कायदा आहे संविधानाच्या पुढे 0 आहे, संविधानाच्या विरोधी आहे हा GR. तो संविधानाने सांगितलं होतं तुम्ही गावांचं नियोजन राज्य शासनाने करावं. मग ह्याचं उत्तर मुख्यमंत्री देतील का? म्हणजे महसूल विभागाचं काम आहे गावांचं नियोजन तुम्ही करा. गावाचं जे 1932 साली जी जनगणना इंग्रजांनी केली तेव्हा गावठाण किती होतं? मी नेहमी कळंबोडीचं उदाहरण देतो, ते 2 एकर आहे, आता वाढले 32 एकर. म्हणजे वाढलेलं 32 एकर आहे त्याला तुम्ही अतिक्रमण म्हणता. मग गावठाण कायदा कशाला केलेला आहे? ग्रामपंचायत कायदा कशाला आहे? गावाचं नियोजन कशासाठी आहे? आर्टिकल 40 कशासाठी आहे? म्हणजे तुमच्या घोडचुका, सिडकोची घोडचूक आहे. तुम्ही शहरांची निर्मिती करायला घेतली, जबरदस्तीने गोळ्या घालून आमच्या जमिनी घेतल्या, आम्ही जमिनी दिल्या, त्याच्यावर नवीन शहर झालं. आता शहर झाल्यानंतर सिडको काय म्हणते? तुम्ही अतिक्रमण केलं. म्हणजे आम्ही चोर आहोत का? आम्ही अतिक्रमण कसं काय केलं? आम्ही तुम्हाला जागा दिल्या, तुम्हाला म्हणजे भटाला दिली ओसरी आणि भट हातपाय पसरी. तसं झालं की भटाला म्हणजे ह्या सिडकोला आम्ही जागा दिल्या आणि आता आमची जी घरं आहेत ती तुम्ही टॉवरमध्ये म्हणून बोलता ही झोपडपट्टी आहे, हे अनधिकृत आहे. हा कृतज्ञपणा झाला आणि याबद्दल मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणजेच नगरविकास मंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार आणि विरोधी पक्षाचा पण निषेध करतो. विरोधी पक्षसुद्धा इथल्या भूमिपुत्रांची बाजू मांडत नाही. जसं सत्ताधाऱ्यांकडून आम्हाला अपेक्षित आहे तसा विरोधी पक्षाने बाजू घेतली पाहिजे. ज्या गाववाल्यांनी या शहरासाठी जागा दिल्या त्यांना तुम्ही चोर ठरवता. मग याच्यापुढे सरकारला कुठल्याच प्रकल्पासाठी कोण जागा देणार नाही. कारण तुम्ही ज्यांनी जमिनी दिल्या त्यांच्या विरोधात बोलता, जाहीरपणे बोललात तुम्ही अतिक्रमण केले. अतिक्रमण नाही, हे विस्तारित गावठाण आहे आणि त्या गावठाणाला आत्ता आमची घरं तर आहेत, मोठी मोठी घरं आहेत, कायद्यात बसवणं आणि त्यांना प्रमाणपत्र देणं. मुलाने जन्म घेतलेला आहे, निसर्ग थांबत नाही. तुम्ही एखाद्या आदिवासी पाड्याला बोललात की तुम्ही मुलांना जन्म देऊ नका, निसर्ग थांबत नाही, कुत्र्यांची पोरं पण थांबत नाही ना माणसांची. त्यांना जन्म दाखला देणं एवढंच शासनाचं काम आहे. तुम्ही बोलणार नाही तुम्ही 2 मुलं झाली तरच जन्म दाखला, तिसऱ्याला देणार नाही, असं नाही चालणार. त्या जीवाला तुम्हाला दाखला द्यावा लागेल. जशी जीव आहेत तशी घरं आहेत आणि ती घरं कोणाच्या जागेत आहेत? तो आमच्या भूमिपुत्रांच्या. तिथे असीम कुमार गुप्ता होते जेव्हा तिथे अशी मागणी केली की बाबा म्हणजे मंदाताई मात्र मी होतो ना तर प्रत्यक्ष त्या ठिकाणी ती जी बैठक झाली मंत्रालयामध्ये त्यामध्ये मी होतो. त्यावेळी मंदाताई मात्र बोलले की आमचीच घरे आणि आम्हालाच तुम्ही या ठिकाणी वाटेपट्ट्याने देता, असं चाललं होतं विषय. म्हणजे तिथे एकूणच मंदाताई म्हात्रे असतील, आमदार प्रशांत ठाकूर असतील, महेश बालदे असतील, संजीव नाईक असतील, संदीप नाईक असतील, अगदी महेश हे सगळी म्हणजे किंवा किरण पाटील सारखे सामाजिक विकास संघटनेची जी मंडळी होती ती देखील ही सगळी मंडळी आहे ना तिथे या बाबतीत म्हणजे प्रबोधन करत होती. बाबा ती गावठाण असायला पाहिजे होती आणि आता आमचीच जागा आहे आणि तरी देखील तुम्ही अशा पद्धतीनं त्यांना ते आमच्याच जागेचा भाडेपट्टण देता अशी मागणी म्हणजे ही सरकार मांडणी चुकीची आहे असं तिथे चाललं होतं सगळं. सागरजी कसं आहे
की खरं म्हणजे बऱ्याच आपल्या लोकांना, आगरी लोकांना ते म्हणतात की आम्ही जातपात मानत नाही, त्यामुळे जातीवर बोलला की राग येतो. पण तुम्हाला मी इतिहासात सांगतो की आपण सगळे ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे कोकणातले लोक, या कोकणातल्या लोकांना ब्राह्मण आणि मराठा खोतांविरुद्ध कुळ कायद्याचं आंदोलन करायला लागलं. जमिनी आपणच कसतोय 1000 वर्ष, पण सरकार बदललं, पेशवाई आली, पेशवाईने सांगितलं हे गाव माझं, हे बिवलकरांचं, हे ओझ्यांचं, अशी नावं टाकली गावावर, म्हणजे सातबारा सदरी, पण नांगर धरणारी लोक आमची. मग सरकारने यांना कुळ ठरवलं किंवा बेदखल कुळ ठरवलं. त्यावेळी आम्ही आंदोलन केलं आणि बाबासाहेब आंबेडकर, नारायण नागूंच्या नेतृत्वाखाली कसेल त्याची जमीन हे तत्व विकसित केलं. बाबासाहेब आंबेडकर हे संविधानकार आहेत आणि त्याच संविधान कारकाने आर्टिकल 40 लिहिलं आणि ह्याला गावाच्या जमिनी पण गावकऱ्यांच्या आहेत, हे त्यामध्ये आहे. मग असं असताना आज हे जे एकनाथ शिंदे आहेत आणि देवेंद्र फडणवीस हे आधुनिक खोत झाले. ते बोलायला लागले तुम्ही आमचे भाडेकरू आहात, म्हणजे कोणाचे? सिडकोचे. मग मालक कोण हो? नगरविकास खाते कोणाचं आहे? एकनाथ शिंदेचं. शेवटी बघा, लोकशाहीमध्ये 5 वर्षासाठी कोणीतरी मंत्री असतो आणि तो मंत्री काय म्हणतो, तुम्ही भाडेकरू आहात. मग तो IAS ऑफिसर असेल, सिडकोचा MD किंवा त्या खात्याचे मंत्री असतील. मग त्या गावात तुमचं 5 वर्षाचं तुमचं खातं आहे, पण आम्ही 1000 वर्ष राहतो. इंग्रज, पोर्तुगीज, मोगल यांनी कधी आम्हाला भाडेकरू नाही म्हटलं का, इथले भूमिपुत्र आहेत. मग आता तुम्हाला फक्त एक दाखला द्यायचा आहे, जसं जन्म दाखला असतो. होय, तुमचं घर 2 गुंठ्यामध्ये आहे, तुम्ही जागेचे मालक आहात. आता आपले लाला आहेत, काय नावाचं, याशीन खान. याशीन खान हे ते तळोज्यात राहतात. त्यांनी मला मागाशी सांगितलं की इथल्या गावाचं एक प्रॉपर्टी कार्ड घेऊन गेलं आणि लोन घ्यायला गेले, त्यांना मोटरसायकलला लोन भेटत नाही. आता माझा प्रश्न एकनाथ शिंदेना आहे, तुम्ही घरं नियमित करा बोलता, जमीन कोणाची राहणार? सिडकोची. उद्या तो कागद आम्ही बँकेत घेऊन गेलो, तो लोन मिळेल आम्हाला? नाही. काय होतं साहेब, बघा इथे जेवढे कन्स्ट्रक्शन चालू आहेत सध्या, त्यांनी जे प्लॉट घेतलेले आहेत, अर्थात त्याच्यावर लोन मिळते आणि मग इथे लोन मिळणार नाही असं तुम्हाला काय वाटतं? आहे तसं, आता भेटत नाही, त्यांना विचारा. नाही, आता सिडको जेव्हा देईल, नाही सिडको देईल, आता भेटत नाही, मग नंतर कसं भेटणार? प्रश्न तो आहे. प्रश्न काय आहे, गावठाणांना स्वतंत्र मान्यता पाहिजे. गावठाणातली जी घरं आहेत ही मालकीची घरं आहेत. तुम्ही जरी काय, आता काही लोकांकडे प्रॉपर्टी कार्ड आहेत मूळ गावठाणामध्ये, विस्तारित गावठाणात काहीच नाहीत. मग ही गावच सगळी अनधिकृत आहेत. अशा प्रकारचा गैरसमज सिडकोनी पसरवलेला आहे. कारण गावठाणातल्या घराला अनधिकृत बांधकाम पथकाला कधी हुकी आली किंवा मजा वाटली, JCB घेऊन येतात, घर तोडतात. आता मी पत्र देऊन सिडकोला, म्हणजे अटॅक कोणाचा करायचा तर गावावर. हे फक्त रायगड जिल्ह्यात नाही, हे ठाणे जिल्ह्यात आहेत, मुंबईत आहेत. म्हणजे गाववाल्यांची गावं ही अनधिकृत आहेत, हे ब्रँडिंग किंवा ही बदनामी सर्वत्र झालेली आहे. आणि आता ह्या ज्या कायद्याची प्रस्तावनाच सांगते की तुम्ही अतिक्रमण केले, तुमची बांधकामं अनधिकृत आहेत. मग पुढचं वाचायची गरजच नाही. खरं म्हणजे आपल्या आमदारांनी फेकून द्यायला पाहिजे तोंडावर, अरे आम्हाला तुम्ही अनधिकृत कसं म्हणता, आम्ही जमिनी दिल्या त्यांना. आता एवढाच प्रश्न आहे की सगळे काय होतं, त्यांचं म्हणणं असीम कुमार गुप्ता म्हणत होते की बाबा आम्ही जिथे सनद असेल, ज्या घराला अगदी सिडको हद्दीच्या मध्ये असणारे, मूळ गावठाणाच्या बाहेर असणारं देखील जे घर आहे, ज्याला अनेक वर्षापासून सिडकोनं चुकीनं संपादित केलं, चुकीनं लागलेलं आहे आणि त्यांच्या सनदी आहेत, मग तिथे त्यांचा काय प्रश्न असं तिथे मांडणी केली. कुणी महेश बालदींनी केली, आमदार प्रशांत ठाकूर म्हणतात, या सगळ्यांनी. मग त्यावेळी ते अतिक्रमणाची नोटीस येते त्यांना, तर ते असीम कुमार गुप्ता बोलले की अशी घरं थोडी अतिक्रमण असतात, ती मालकीची घरं आहेत. ती मालकीची असल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना अतिक्रमण किंवा गरजेपोटी म्हणता येणार नाही, ती स्वतः मालक आहेत त्या ठिकाणी आणि त्या गोष्टीला केस टू केस सॉल्व्ह करता येईल असं तिथे बोलले. आता केस टू केस विषयानं मी नंतर बोलतो तुम्हाला. ते खाजगीतलं बोलणं झालं. तुम्ही जेव्हा असा GR काढतात त्याच्यामध्ये लिहिलेलं काय, याची सुरुवातच आहे की प्रकल्पग्रस्तांनी मूळ गावठाणाच्या भोवती बांधकामं केलेली ही अतिक्रमण आहेत, म्हणजे अनधिकृत बांधकाम आहेत. हे याची प्रस्तावना आहे. मग तुम्ही भारतीय संविधान जर वाचलं, तिथे प्रस्तावना आहे संविधानाची. स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय हे त्यांनी घोषवारा दिलाय. म्हणजे आतमध्ये काय लिहिलंय ते प्रस्तावनेत आहे. ते प्रस्तावनेत काय म्हटलंय, तुम्ही अनधिकृत आहात. आता तुम्ही अनधिकृत म्हटल्यानंतर ते वाचायची गरज काय, बाकीचे मुद्दे, आणि बाकीचे मुद्दे सगळे वाचले तर त्यामध्ये हेच म्हटलेलं आहे की कुठल्या कुठल्या जागा मिळणार नाहीत, रस्ता आला तर तुमचं ती जागा नाही. म्हणजे तुम्हाला या गावामध्ये प्लान करायचा आहे क्लस्टरचा किंवा SRAचा, बरोबर आहे. आता गावाची बांधकामं सिडको यायच्या अगोदर किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काळ आहे, त्यांनी पूर्वी गावं वसवली तिथे. आता मुंबईचं पाहिलं तर 7 बेटांवरची मुंबई आहे, म्हणजे इथे मुंबईत कोणच नव्हतं तेव्हापासून मुंबई आहे. मग त्याला तुम्ही MRTPचे कायदे लावून तोडणार का? ती नाही तोडू शकत, जुनी घरं आहेत ती. मग त्या लोकांची जे नैसर्गिक हक्क आहे, ते मूळ नागरिक आहे त्या भूमीचे,
त्यांना तुम्ही स्वीकारणार की त्यांना अनधिकृत म्हणणार? तुम्ही कायद्याची मांडणी जरा त्यांनी चोरी केलेली आहे, ते चोर आहेत, मग त्यांना आम्ही आता सज्जन करायला लागलोय अशी मांडणी केलीत तर तुम्ही ही सिडको नावाचं नगरविकास खातं आहे, हे नगरविकास मंत्र्याची गावची जागा आहे का, त्याच्या मालकीची जागा आहे का, किंवा मुख्यमंत्र्याची आहे का? नाही, इथले भूमिपुत्र हे इथले मालक होते आणि तुमचंच सरकार नाही हो. इंग्रज आले, पोर्तुगीज आले, मोगल आले, बौद्ध सम्राट अशोक आला, अनेक राजे आले, पण त्यांनी ही गावं अनधिकृत आहेत, इथले भूमिपुत्र अतिक्रमित आहेत असं कधीच म्हटलं नाही. तुमच्या हातात एवढंच आहे. आता समजा तुम्ही त्यांना अनधिकृत गावठाणं म्हटलं तरीसुद्धा इथे लोक राहतात. कोणाची हिंमत आहे? मुख्यमंत्र्यांनी यावं ना गावात आमच्या आणि सांगावं हे घर अनधिकृत आहे. दाढीचा एक केस तरी राहील का शिल्लक? आम्ही काही माणसं नव्हत का? आम्ही देशाचे भूमिपुत्र नाही का? आम्ही काय या देशामधून बाहेरून आलो? आम्ही पाकिस्तानचे लोक आहोत? म्हणजे ही जी भाषा आहे सरकारची, ही भाषा चुकीची आहे. आणि या भाषेविरोधात बाबासाहेब आंबेडकरांनी आंदोलन केलं. या भाषेविरोधात लोकनेते दिबा पाटलांनी आंदोलन केलं. जेव्हा वसंतदादा पाटील बोलले की गोळ्या घालून आम्ही जमिनी घेऊ, तर छातीवर गोळ्या आमच्या प्रकल्पग्रस्तांनी घेतल्यात, 5 माणसं मेलीत, तेव्हा 12.5% कायदा झाला. अरे 12.5% कायदा म्हणजे उपकार नाही, तुम्ही 100% घेऊन 12.5% दिलेत आणि त्या 12.5%मध्ये पुन्हा 4.25% कट केलेत. आणि तुम्ही आता त्यामधून गावातली घरं वगळली होती, त्याचा TDR देण्याची भाषा करताय. लाज नाही वाटत तुम्हाला? तुम्ही जागा ठेवली कुठे आमच्यासाठी? आणि हे जे प्लॉट विकतात 70 एकरचे, प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन नसताना तुम्ही प्लॉट कसे विकता? आता सिडकोचं अध्यक्षपद आहे, सिडको महामंडळ आगरी कोळ्यांच्या जागेवर आहे, मग तिथे एक पण लायक माणूस नाही का आमचा? आमचे गणेश नाईक आहेत, सिनियर आहेत, अध्यक्ष आहेत, ते लढतात गावासाठी. ते सिडकोचे अध्यक्ष होऊ शकत नाही, प्रशांत ठाकूर होऊ शकत नाही, मंदाताई होऊ शकत नाही. ज्याचा ह्या भूमीशी संबंध नाही असा माणूस सिडकोचा अध्यक्ष, काय संबंध आहे? आणि म्हणून आज आम्हाला इथल्या भूमिपुत्रांना आमच्या घरातच राहून असूनही खास मालक घरचा म्हणती चोर त्याला, हा जो आमचा अपमान होतोय त्याविषयी लोक पेटून उठलेत. आता हे जे आमचे आमदार आहेत, हे काय जमीन हक्काच्या चळवळीतून झालेले आमदार नाहीत. त्यांना नाही माहीत बाबासाहेब आंबेडकर, त्यांना नाही माहीत नारायण नागू पाटील, नाही त्यांना दिबा पाटील, सेवाविरुद्ध लढणारे दत्ता पाटील कोणाच्या घरात आहे का, नाही त्याचा फोटो आहे का? त्याच्यामुळे हे फक्त लोकप्रतिनिधी निवडून आलेत. लोकप्रतिनिधी कसे निवडून येतात हे सगळ्यांना माहीत आहे. ज्याच्याकडे 25 कोटी आहे तो आमदार होतो. दाखवावं कुठल्या माणसाने बोलून हिमतीने मुख्यमंत्र्याला सांगावं, बाबा रे या सगळ्या जमिनी जर आमच्या प्रकल्पग्रस्तांनी दिल्यात, आज त्या लोकांना घरांचं नियोजन तुम्ही नाही केलं ती तुमची चूक आहे, गावठाचं नियोजन तुम्ही नाही केलं ती तुमची चूक, मोठ्या मनाने मान्य करा आणि गावाचं आदर्श नियोजन सिडको करेल. FSI कमी पडत असेल तर FSI वाढून देईल, पण एक टकाटक गाव आम्ही बनवून दाखवतो. कुठलंही गाव घ्या, तळोजा घ्या, पनवेलमधलं एखादं गाव घ्या, नवी मुंबईतलं गाव, एक गाव बनवण्याची तुमची लायकी नाही. मग तुमच्या नगर विकास खात्याचा सिडकोचा इथल्या भूमिपुत्रांना उपयोग काय झाला? आणि म्हणून सिडको ही अत्यंत अपयशी संस्था आहे. इथे आलेल्या नगरविकास खात्याच्या सगळ्या मंत्र्यांनी जेवढे आलेत त्यांनी, इथे आलेल्या सिडकोच्या MDनी, शिपायापासून MD पर्यंत सगळ्यांनी इथल्या भूखंडाचे, इथल्या भूमीचे लचके तोडले. प्लॉट मोठ्या चढ्या भावाने विकले, 5 कोटींनी विकले. किती रुपयाने घेतले तुम्ही? 3,000, 4,000, 40,000 आणि विकता कितीने? 5 कोटी गुंठ्याने. मग हा जो नफा आहे महाराष्ट्र शासनातलं कोण खाते? कधीतरी तुम्ही ज्याला म्हणतात कल्याणकारी राज्य, आम्ही बाबा या भूमीचे सगळ्या जमिनी विकल्या, आता गावाला जे पाहिजे ते आम्ही द्यायला तयार आहोत. जर गरज पडली तर सिडकोचे आता रिकामी भूखंड आहेत, याच्यामध्ये गावातल्या प्रकल्पग्रस्तांना ज्या सुविधा पाहिजे ते देऊ, पण आता सिडकोमध्ये दुसरं नियोजन नको असा निर्णय घ्यायला पाहिजे. पण ही भूमिका इथला कुठलाच नेता मांडू शकत नाही, कारण यांनी दिबा पाटलांसारखा संघर्ष नाही केला, नारायण नागू पाटलांसारखा संघर्ष नाही केला. जे संघर्ष करणारे लोक आहेत, शेतकऱ्यांचे नेते आहेत, त्याची टिंगल करणारे लोक आहेत, आज मोठ्या आवाजात मुख्यमंत्र्यासमोर, म्हणजे अजितदादा पवार असतील किंवा फडणवीस असतील किंवा आमचे एकनाथ शिंदे असतील, यांना आवाज चढवून सांगायला पाहिजे, बाबा रे ह्या सागरपुत्रांचं म्हणजे समुद्रकिनाऱ्या लोकांचं एका गावाचं बंदराचं नियोजन तुम्हाला जमले नाही. तुम्ही नियोजन कोणाला शिकवताय? नियोजन प्राधिकरण तुम्ही कोणाला शिकवताय? इथे समुद्र आहे, इथे जलवाहतूक नाही, होड्या बंद पडल्या, बंदरांची गटारं झाली आणि तुम्ही ब्रिज बांधत चालत. ह्यामध्ये गावाचं काय? आज गावामध्ये जायला रस्ते नाही राहिले. रस्ते नाही राहिले याचं कारण आहे की गावाची नैसर्गिक लोकसंख्या वाढत गेली, मग लोकांनी मिळेल तशी आपली घरं बांधली. मग ते गाव वाढणार आहे. म्हणजे 1932 साली कळंबोली जर 2 एकर होतं, तर त्यानंतर स्वातंत्र्य आम्हाला मिळालं, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संविधान आलं, संविधानातलं आर्टिकल 40 आलं. इथे येणाऱ्या कलेक्टरने, तहसीलदारांनी एकत्र येऊन सीमा आखली पाहिजे की बाबा 1970 साली, ते 70 सालचा शब्द आहे सिडको आली तेव्हा, 70 ते 80 जनगणना करा गावाची आणि त्याला 200 मीटरची हद्द वाढवा. ही हद्द न वाढवण्याची चूक कोणाची?
गावठाणाचे सिडकोचे आहे, सिडको मूळ गावठाणापर्यंत गेले. म्हणजे त्या माणसाला वाढायला जागाच नाही ठेवली. आता मी 5वीला असताना माझे जे कपडे असतील हाफ पॅन्ट आणि बनियान ते आता नाही मला होऊ शकत. मग माझ्या आईवडिलांनी जसं माप वाढेल माझं तसं कपडे वाढवत नेले. हा नैसर्गिक नियम आहे. हा सिडकोला का कळत नाही? आणि आता ते जे वाढलेत तर ते म्हणतात तुम्ही अतिक्रमण केली. अरे तुम्ही सगळ्यांनी तर अतिक्रमण केली. इथे जन्माला आलेला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे अतिक्रमणच आहे देहाचं. तुम्ही तेवढे लहानपणी होता म्हणजे तुम्ही वाढायचंच नाही का? तुम्ही एवढंसं बाळ राहायचं का? तसं गावाचं पण आहे, देशाचं पण आहे. लोकसंख्या वाढणार, पण त्याचं नियोजन करण्यासाठी 5 वर्ष तुम्हाला नेमलं. तुम्ही कधी नियोजनच नाही केले. इथले भूखंड विकत राहिले. मग ते मुंबईचे असतील, ठाण्याचे असतील, रायगडचे असतील. इथल्या गुरुचरण जागा आहेत त्यामुळे सरकारी जागा आहेत. सरकारी जागा आमच्या आहेत. मग गावातल्या लोक जागा सांभाळल्या कोणी? गावातल्या लोकांनी. साताऱ्याला तुमची गुरुचरण असेल, साताऱ्याला तुमची सरकारी जागा असेल, तुम्ही तिथे प्रोजेक्ट करता. मग आमच्या गावात ज्या सरकारी जागा आहेत ते गावठाण विस्तारासाठी आहेत. आम्हाला वाढायचा अधिकारच नाही असं सरकारचं म्हणायचं आहे. आणि जे आम्ही वाढलीत आमची मुलं त्यांना ते अतिक्रमण ठरवतात. हा कायदा कोण वाचेल? एवढ्या साध्या गोष्टी. मुख्यमंत्री आमच्या राज्याचे प्रमुख आहेत, लोकशाही पद्धतीने निवडून आले, आम्हीच निवडून दिले. पण निवडून आल्यानंतर ते जर आम्हाला चोर म्हणत असतील तर त्यांचा निषेध करण्याचा अधिकार भारतीय संविधानाने दिलेल्या आर्टिकल 19 नुसार आम्हाला आहे. आणि हा जो हे आहे हा नगरविकास केलेला कायदा आहे. माझं असं म्हणणं आहे की ह्या जागा आहेत गावाच्या भोवती त्या आमची शेत आहेत, आमचीच शेतं आहेत, आमचंच गाव आहे. ती जागा सिडकोनी संपादन करून चोरी केलेली आहे, घोडचूक केलेली आहे. घर असताना घराखालचा 7-12 सिडकोच्या नावावर ऑफिसमध्ये बसून झालेला आहे. मग आता जे विस्तारित गावठाण आहे ते गावठाण मोजणं हा अधिकार ग्रामस्थांचा आहे. गावकऱ्यांनी मोजावं. मी लोकांना सरकारवर टीका करत नाही, सगळ्या चुका सरकारच्या नाहीत. म्हणजे माझ्या शरीराप्रमाणे वाढते कपडे मीच शिवायचे आहेत, ते काय सरकार नाही शिवणार. तसं माझं घर जर वाढलेलं आहे, मला 4 मुलं झाली, 4 खोल्या वाढल्या, बाजूला वाढले, त्याचं नियोजन आपण घराचं करतो, पण त्याला मान्यता घेणं हा पण प्रकार आहे. गावांनी गावातल्या गावकऱ्यांनी आपलं घर मोजावं. तुम्ही गुगलवर विश्वासून राहू नका. गुगलमुळे हजारो घरं विमानतळ प्रकल्पग्रस्तांची अनधिकृत ठरली. कारण गुगलवरती ढग आले, झाड आलं का गुगलला काय दिसत नाही. मग तलाठी, तहसीलदार, ग्रामसेवक ही माणसं कशाला नेमली आम्ही? गुगल ही खाजगी कंपनी आहे. म्हणजे एवढे आळशी झालं प्रशासन. म्हणजे तुम्हाला गावाचा कारभार करता येत नसेल तर तुम्ही राज्याचा पण करू शकत नाही आणि देशाचा पण करू शकत नाही. म्हणून ग्रामस्थांनी गाव कमिटी करावी. गावाच्या भोवती आपली वाढ आहे याचा आकडा सिडकोला द्याव्या आणि सरळ सांगायचं कलेक्टरला, हे आमचं 32 एकर गाव आहे, हे आमचं आहे, त्याचे मालक कळंबोली ग्रामस्थ आहोत. हा अधिकार कलेक्टरने आम्हाला द्यावा. हा अधिकार सिडको देऊ शकत नाही. सिडकोचा हा प्रश्न फक्त ग्रामस्थांचा नाही. सिडकोनी आपल्या क्षेत्रात बाहेरच्या लोकांना, सहकारी गृहनिर्माण संस्थांना जे प्लॉट दिलेले आहेत ते पण 60 वर्षे लीजने. त्यांनी तर 2-2, 3-3 कोटीला ते फ्लॅट घेतलेत, त्याचे ट्रान्सफर चार्जेस भरलेत, तरी पण ते भाडे करू. म्हणजे बाकीच्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन ठाण्यामध्ये बिल्डर करतात, त्यांना कन्व्हिन्स्ड होतं, खालची जमीन त्या सोसायटीला भेटते. फक्त नवी मुंबईतच सिडको आहे. सिडको किती दिवस आणखी? माझं म्हणणं आहे की आता नवी मुंबई महापालिका आहे, पनवेल महापालिका आहे, स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे तिथल्या आगरी कोळी म्हणजे स्थानिक प्रकल्पग्रस्तांचं नेतृत्व करणारी संघ हे आहे, संस्था आहे, लोकशाही संस्था आहे. ते निर्णय घेतील ना आपल्या भागाचा. सिडको हवी कशाला? सिडको हवी कसं आहे? स्थानिक स्वराज्य संस्था पण नियोजन करतात. भारतामध्ये सगळीकडे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. मग सिडको यासाठी काढली गेली, इथले प्रकल्पग्रस्त सहजासहजी जमिनी देणार नाही आणि म्हणून पोलीस दल गोळ्या घालण्याचे अधिकार सिडकोला भेटले आणि त्यांनी बंदुकीची गोळी लावून इथल्या लोकांच्या जमिनी घेतल्यात. आज सुद्धा हे ओरड का होते आहे तर सिडकोचे अधिकारी कधीही पोलीस घेऊन येतात, 400 पोलीस, आणि JCB लावून आमची घरं तोडतात, जसं दिल्लीमध्ये झालं. हे नेहमीवर आमच्यावर अत्याचार होतो. आता इथले लोक नेत्यांना सुद्धा ऐकायला तयार नाहीत आणि सरकारला अधिक लोक सहन करणार नाहीत. तुम्ही काय ह्यांचे एन्काउंटर करणार काय आमच्या प्रकल्पग्रस्तांचे? हे चालणार नाही. कारण ही तुम्ही GR मध्ये पहिलीच बदनामी केली. हे जे वाक्य आहे मी बाकीचं काय वाचत नाही, त्यांनी सरळ सांगितलंय की बघा नवी मुंबई प्रकल्पासाठी अधिसूचित केलेल्या जमिनीचे भूसंपादनाचे प्रस्ताव प्रलंबित असताना अजून यांना जमिनी पाहिजेत आणि या दरम्यान प्रकल्पग्रस्तांनी त्यांचे कुटुंबाच्या नैसर्गिक वाटीपोटी गावठाण सभोवती अतिक्रमणे करून गरजेपोटी घरी बांधलेले आहेत. आता नैसर्गिक वाढ आपल्या गावाची होते, देशाची होते, त्यांची व्यवस्था करण्यासाठी सरकार आहे. सरकार म्हणजे काय? लोकांनी निवडलेले प्रतिनिधी, त्यांनी त्याचं नियोजन करायचं आहे. त्या लोकांना तुम्ही अतिक्रमण म्हणत असाल या सरकारच्या माध्यमातून तर मी सगळ्या आगरी कोळी प्रकल्पग्रस्तांना सांगतोय, हा GR वाचा. जाहीरपणे सरकारने आपले आमदार असताना इथल्या ग्रामस्थांना दिलेली ही शिवी आहे.
हा काय कायदा नाही आणि म्हणून हा कायदा संविधानाच्या विरोधी आहे. आम्ही यांचा निषेध करतो. संविधान सांगतं या देशामध्ये उच्चवर्णीय लोकांनी, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, जमीनदार लोकांनी नेहमीच स्त्रिया, शूद्र, अतिशूद्र यांना जमीन मालकी नाकारली. ती जमीन मालकी म्हणजे शेतजमीन नाकारली, त्याबरोबरच घरांचे पण अधिकार नाकारले. आधुनिक मनुस्मृती आहे ही आम्हाला आगरी कोळ्यांना अधिकार नाकारते. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी आमची गावं वसवली होती. आगरी कोळी, कराडी, भंडारी या आरमारी लोकांना इथे गावं दिली, जलदुर्ग बांधले आणि सांगितलं की देशाचे रक्षण करते तुम्ही आहात, तुम्ही सागर किनारी राहिले पाहिजे. इथे सातारच्या माणसाचं काम नाही खाडी किनारी, इथे समुद्रात पोहणारा मासे खाणारा माणूस पाहिजे. व त्यांना अधिकार दिले. पेशव्यांनी ते घालवले, पेशव्यांनी इथे गुलाम केलं. पुन्हा एकदा बाबासाहेब आंबेडकरांनी आंदोलन केलं आणि सांगितलं इथले लोक इथल्या जमिनीत राहणार, मालक म्हणून राहणार. त्यानंतर पुन्हा हे शिडको स्वातंत्र्यानंतर सावकार आले, वसंतदादा पाटील सारखे मराठा मुख्यमंत्री आले. यांनी पुन्हा एकदा आम्हाला सांगितलं, शिडको आणलीनी कायदा असा दालावला या सगळ्या जमिनी हा घेतो. MIDCला जमिनी घेतल्या. MIDC आमचा एकही उद्योजक नाही. या शिडकोमध्ये आमचे बंगले यांच्या डोळ्यात खुपायला लागले. 3-3 माळे बांधले, 4-4 माळे बांधले, त्याला नोटीस लावायला लागल्या. आता गाववाले गावामध्ये बंगले बांधणार, त्यांच्या असणारच. सोन्याची कौलं घरावर हे आमचं गाणं आहे मुंबईचं. आम्ही इथल्या बलाढ्य व्यापारी होतो, आंतरराष्ट्रीय व्यापारी होतो. मग तुम्ही आमच्या बंगल्याला नोटीस लावता. इथे जे लोक येतात ते कोपरे करण्याची दंगल झाली. त्या दंगलीमध्ये काही लोकांनी सांगितलं बाहेरून आलेल्या की मग हे लोक बंगले बांधतात, त्यांच्या घरासमोर गाड्या असतात, आम्ही सातारा सांगलीहून येतो, माथाडी कामगार काम करतो, आम्हाला हे घेता येत नाही. कसं घेता येणार? आम्ही सर्वस्व दिलं या शहराला, सगळ्या शेत जमिनी विकून हे आमचं वैभव आलंय. आता राहिलीत आमची घरं. या घरांना सुद्धा तुम्ही काय म्हटलंय, गरजेपोटी भिकारी आहोत का आम्ही भिकारी आहोत? आम्ही जमिनी दिल्यात या शहराला. ही सातारच्या लोकांनी जमीन दिल्यात किंवा पुण्याच्या दिल्यात किंवा दिल्लीच्या दिल्यात, आगरी, कोळी, कराडी, मुंबईने याने जमीन दिल्यात. ही आठवण हे सरकार विसरलंय. मी मागे तुम्हाला माहीत आहे की दिबा पाटील साहेबांचं विमानतळाला नाव द्या म्हणून आदरणीय बबनदादा पाटील मला उद्धवजी ठाकरेंकडे घेऊन गेले. मी उद्धवजींना सांगितलं, माननीय मुख्यमंत्री महोदय, आपल्या वडिलांचं नाव विमानतळाला द्यावं हा न्याय नाही. तुम्ही मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आहात. इथल्या भूमिपुत्रांचे पितामह, इथल्या भूमिपुत्रांचे आदर्श नेते आणि संघर्षमयी नेते दिबा पाटील आहेत. दिबा पाटलांचे आम्ही मुलं नाहीत. दिबा पाटलांचा मुलगा अतुल पाटील आहे. सागर राजे, राजाराम पाटील दिबा पाटलांची मुलं नाहीत. पण आम्ही त्यांना वडिलांसारखं मानतो, कारण त्यांनी आमचा अधिकार संघर्ष करून टिकवला. म्हणून त्यांचं नाव विमानतळ द्या. माननीय उद्धवजी ठाकरेंना धन्यवाद देईन. त्यांनी अक्षरशः हक्क सोडपत्र दिलं की सांगितलं माझ्या वडिलांचं नाव मी मागे घेतो, मी दिबा पाटलांचं नाव द्यायला तयार आहे, परंतु तुम्ही माझ्याबरोबर राहाल का? मी सांगितलं तुमचे शिवसैनिक तुमच्याबरोबर आहेत. शिवसैनिक कोण आहे? तो आगरी, कोळी, भंडारी आहेत. पण त्यांची आज गावं धोक्यात आली तर उद्धवजी ठाकरेंनी पण हा मुद्दा घ्यायला पाहिजे विरोधक म्हणून. आणि आज मी हा मुद्दा मांडतोय, हा मुद्दा ह्याने उचलून धरला पाहिजे. आपल्या मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी वडिलांचं नाव मागे घेऊन सांगितलं दिबा पाटलांचं नाव द्या. म्हणजे मी तिथे शब्द वापरला त्यांच्यासमोर, तुम्ही हक्क सोडपत्र दिलं, तुमचा हक्क सोडला. माझा सिडकोला हे म्हणणं आहे, जेवढ्या आकाराची आमचं गावठाण आहे तिथून सिडकोने पहिला हक्क सोडावा आणि सांगावं ही जमीन इथल्या ग्रामस्थांची आहे, इथे भाडे करार आम्हाला नको, आम्ही भाडे करून घेणार नाही, आम्ही भाडे करू नाहीत, आम्ही मालक आहोत. आणि हीच भूमिका आता नवी म्हणजे गावठाणाबाहेर जे सिडकोमध्ये लोक आहेत त्यांनी पण घ्यावी. उद्याचा 1.5 कोटीचा फ्लॅट आहे, उद्या बिल्डिंग भूकंपात पडली किंवा लेबनॉनसारखा हल्ला झाला, त्या हल्ल्यामध्ये क्षेपणास्त्र पडलं, तुमची बिल्डिंग पडली, खाली 7-12 कोणाचा आहे? सिडकोचा. मग त्या लोकांना पुन्हा घर बांधायचं तर सिडकोकडे भीक मागायला जायला लागेल. ही सिडको कोण आहे? सिडको ही भ्रष्ट संस्था आहे, सिद्ध झालेली गोष्ट आहे. आता एक गोष्ट आहे ना, म्हणजे खरं म्हणजे अनेक प्रकल्पग्रस्तांनी ना, म्हणजे आता खरं म्हणजे बघा, एखाद्याचा काय झालेलं आहे, पनवेल उरण जे ग्रामीण भाग आहे ना, जिथे अजून सिडको तितकी पोहोचलेली नाही, त्या ठिकाणी छोटी छोटी घरं आहेत अजून. ती अतिक्रमणं जरी असली तर त्यांच्याकडे निवडता पैसा आहे, त्यांच्याकडे गरजेपोटी जे म्हणते ना बाबा शासन काही ठराविक म्हणजे रक्कम भरून ती नियमित करायची, तर ती सुद्धा नसतील. परंतु झालं काय, बरेच असे ग्रामस्थ आहे म्हणजे नवी मुंबईतली म्हणा तुम्ही, अजून खारघर पट्ट्याच्या तिकडले, तर त्या तिथे ना अनेक वर्षापासून ते भाडं खातात लोक बिचारं. आणि त्यामुळे त्यांना तरी सुखावलेले आहेत ते लोक. मी थोडीशी प्रतिक्रिया घेतली बऱ्याच लोकांची की त्यांची घरं सिडको आधी ते त्यांना परवानगीच मिळत नाही घर बांधायला. असं लोकांना काय वाटलं, आता बाबा ठीक आहे बाबा 15% असेल किंवा 25% असेल किंवा 300% असेल, ते आम्ही भरू आणि नियमित करू, असं देखील वाटलेलं आहे. ही गोष्ट वस्तुस्थिती आहे. हे बघा, हा म्हणजे आदिलशाही निजामशाहीमध्ये जो जिजिया कर होता हिंदूंवर लावलेला त्या मुस्लिम शासकांनी, त्यांच्यापेक्षा वाईट कर आहे. कारण सांगतो की 100% जमिनी आपण 12.5% तुम्ही बोलता, पण 12.5% कुठले 12.5%? तर आगरी कोळींच्या 100% जमिनीतले 12.5%. मग उरलेले जे जवळजवळ 80% आहेत म्हणजे 90% आहेत,
तुम्ही समजा 10% देत आहे परत रिटर्न, तर 90% जमीन मूळ कोणाची आहे? आगरी कोळ्यांची जमीन आहे. त्याचे पूर्ण पैसे तुम्ही दिलेत का? तर तुम्ही पैसे दिलेत 3,000 रुपये आणि 40,000 रुपये. आज किती आहे बघा, 3,000 4,000 रुपये एकरनी घेतलेत. आज जो गुंठा आहे तो 5 कोटीचा. 5 कोटी रुपयाच्या गुंठ्याने पैसे आम्हाला परत द्या. आम्ही तुमचा भाडेकट्टा पाहिजे कोणाला? ह्या ज्या नगर विकास खात्याला बिल्डिंग विकून जावं लागेल. 5 कोटीप्रमाणे आम्हाला भाव द्या. आम्ही दुसरीकडे जागा घेऊ, आम्ही परदेशात घेऊ, ऑस्ट्रेलियाला घेऊ, इंग्लंडला घेऊ, अमेरिकेला जागा घेऊ. आम्ही भित्रे लोक नाहीत, जगाशी व्यापार करणारे लोक आहोत. पण तुम्ही हा मूर्खपणा भाडेपट्ट्याचा, त्याला पैसे घेताय तुम्ही, लाज नाही वाटत तुम्हाला? ज्यांच्या जमिनीतून सिडकोचं वैभव निर्माण झालं, महाराष्ट्र राज्याचं नगर विकास खातं प्रॉफिटमध्ये फक्त इथे आहे, कारण मुंबईच्या जमिनीला भाव आहे. मुख्यमंत्र्यांनी साताऱ्याला सिडको घेऊन जावी, फडणवीसांनी तुमच्या नागपूरला घेऊन जावी, अजितदादांनी त्यांच्या कुठल्या बारामतीला घेऊन जावी, तिथे सिडको उभी करावी. इथेच का? कारण इथल्या जमिनीला भाव असल्यामुळे मुंबई, ठाणे, रायगड यांनी विकून खाल्लेलं आहे. यांनी कुठलंही राज्य केलेलं नाही, पराक्रम केलेलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य केले ते रयतेचं राज्य होतं. यांचं रयतेचं राज्य नाही, स्वतःच्या खानदानांचं राज्य आहे. कुठे अशा जमिनी आहेत ना, फ्रीहोल्ड झालेल्या आहेत का साहेब? हे बघा, कुठे फ्रीहोल्ड झालेल्या आहेत की नाही हा प्रश्न तुम्ही विचारताय, मला आश्चर्य वाटतं. मला वाटतं सागरराजेंची जी पिढी आहे, म्हणजे 1932च्या नारायण नागूंची जी पिढी होती त्यानंतरची आज तुम्ही प्रश्न विचारताय, शाळेच्या अभ्यासक्रमामध्ये हा भाग नाही, पण हा असला पाहिजे. कारण हे ओबीसींच्या हक्काचे लढे आहेत. जेव्हा आगरी कोळी लोक अलिबागमध्ये जमिनी कसत होते कुळ म्हणून, म्हणजे दुसऱ्यांच्या शेतात लेबर म्हणून राबत होते, त्यांना त्यांच्या हक्कांची जमीनच नव्हती. त्यांना हक्कांची जमीन नव्हती. त्यांच्याकडे द्या ना, बंद झालं ते, त्यांना त्यांच्या हक्कांची जमीन नव्हती. तर हा प्रश्न पहिल्यांदा महात्मा फुलेंना पडला की त्यांना वरातीतून हाकलून दिलं ब्राह्मणांनी, तुम्ही शूद्र आहात म्हणून. हाकलून दिल्यानंतर ते बोलले माझा काय चूक आहे, मी तर चांगला धंदा कराय, नाही तुम्ही जातीने हलक्यात. आणि त्यांनी लक्षात आलं की यातल्या शेतकऱ्याला इथल्या व्यवस्थेने गुलाम केले, म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्याने. आणि मग ते जे स्वातंत्र्याचं बंड आहे ते बंड गेलं बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत. मग बाबासाहेब आंबेडकरांचे जे अपमान झाले त्या अपमानामध्ये त्यांच्या लक्षात आलं की या देशामध्ये अतिशूद्र लोक आहेत, अस्पृश्य लोक आहेत, आदिवासी आहेत, यांना तर काहीच नाही, जमीन नाही, घर नाही, काय नाही, स्वतःचा देशच नाही. आणि हा प्रश्न त्यांनी महात्मा गांधींकडे विचारला की गांधीजी आमचा देश कुठला? तोच प्रश्न त्यांना बाबासाहेबांना पडला. त्यांनी नारायण नागूंना येऊन भेटलं अलिबागमध्ये. त्यांनी म्हटलं अरे जमीन तर तुम्ही लावताय, समुद्रकिनारी मासे तुम्ही शेतात पिकवता, नांगर तुम्ही धरता, आणि हे पेशवे कधी मालक ब्राह्मण मराठा खोत कधी शेतात जात नाही, मग त्यांच्या नावावर गावं कशी? हा जो तर्क आहे ना, आता माझ्याबद्दल तुम्हाला माहित आहे की मी तर्क करत असताना देवाला पण सोडत नाही. मी काय बोलतो, देव जर आम्हाला न्याय देत असेल तर मी देवाची पूजा अहोरात्र करायला तयार आहे. मी गणपती अथर्वशीर्षाची सकाळी आवर्तनं 25 करायचो, संध्याकाळी करायचो. मला वाटायचं की गणपतीची पूजा केल्यानंतर मला घर मिळेल, मला गाडी मिळेल. पण जेव्हा घर आणि गाडी प्रयत्न करून, नोकरी करून मिळत नाही, तेव्हा प्रश्न केला चुकतोय कुठं? म्हणजे देव हे आशीर्वादाने देतं की आपण कष्टाने प्रयत्नाने करायचं असं. तेव्हा मला लक्षात आलं, बाबासाहेबांचं चरित्र वाचलं, प्रयत्नाने कष्टाने. देव काय असं कुठलं देत नाही, तर तुम्हालाच काम करायचं. आणि मग मी देवाला सोडून काम करायला लागलो. या पद्धतीने बाबासाहेबांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या जमीन हक्कांसाठी लढा. आणि लोकांनी आंदोलन केलं, शेतीच पिकवली नाही. ज्या शेतीवर सावकार जगायचे, आम्ही पिकवतच नाही, पिकवली नाही. आणि मग संविधान, म्हणजे आपल्या त्या काळच्या विधानसभेत बाबासाहेबांनी तो इंग्रजांच्या काळात कायदा ड्राफ्ट केला की ठीक आहे आमच्या नावावर 7/12 नाही. आज आमच्या नावावर 7/12 नाही, 7/12 शिडकोच्या नावावर आहे. त्या काळची परिस्थिती बघा. बाबासाहेबांनी ते बिल मांडलं की जेवढा शेतकरी जमीन कसतोय त्याचा पंचनामा करा, चतुर्सीमांच्या मालकांना घ्या, तिथल्या गावच्या पंचमंडळीला घ्या, आणि तो तहसीलदारांनी त्यांना कुळ कायद्याखाली ती जमीन मालकीने द्यावी. म्हणजे फ्री होल्ड जे बोलतात ना, फ्री होल्ड म्हणजे काय? 7/12. मग तो बाबासाहेबांनी संविधानकारांनी केला. आणि आताच्या मुख्यमंत्र्यांना काय प्रॉब्लेम आहे? त्या मुख्यमंत्र्याला इथल्या आगरी कोळ्यांना गुलाम ठेवायचं आहे. माझं म्हणणं आहे, ठाण्यातल्या लोकांनी या माणसाला आमदार केला, त्याला साताऱ्याला परत पाठवा. अरे
मुख्यमंत्री किती दिवसात असतो? 5 वर्षाचा. ठीक आहे, मी 2 लोकसभा लढलो, हारलो, मी मुख्यमंत्री होऊ शकत नाही, पण कधीतरी वेळ येईल. विरोधी पक्ष आहे आजचा. श्रीलंकेत असंच झालं, आंदोलन करणारा तिथला विरोधी पक्षनेता आता श्रीलंकेचा पंतप्रधान होतोय. कारण आम्ही लढणारे लोक आहोत, आम्ही या लोकांच्या हक्कासाठी लढतो. एक तरी दिवस असा येईल की लोकांना कळेल की राजाराम पाटील एवढे दिवस बोलवते ते फ्री होल्ड म्हणजे जमीन मालकी म्हणजे काय, तर कुळ कायद्याने मिळाल्या जमिनी. हाच कुळ कायदा सूक्ष्म स्वरूपात म्हणजे नॅनो ज्याला बोलतात, नॅनो एकक, तो आम्ही मुंबईत नेला. मुंबईमध्ये 12 कोळीवाड्यांचं सीमांकन झालं, तिथून त्याची सुरुवात झाली. आपल्याला माहिती आहे, तुम्ही माझी मुलाखत कळंबोलीला पहिली गेली, रुपेश धुमाळ, प्रेम पाटील यांनी तुमची ओळख करून दिली आणि नंतर हा गावठाणाचा चळवळ फोफावली. तरी सुद्धा इथले नेते, आमदार, खासदार, मोठे मोठे लोक गरजेपोटी शब्द वापरतात, गावठाण शब्द वापरत नाही. गरजेपोटी म्हणजे अतिक्रमण आहे, गरजेपोटी म्हणजे SREची पायाभरणी. जसं इथल्या झोपडपट्टीधारकांना मुंबईच्या लोकांनी गलिच्छ वस्त्या असं म्हटलं, अतिक्रमण म्हटलं, पण त्या झोपडपट्टीवाल्यांना माहीत नव्हतं. गावावरून त्यांना हाकललं होतं ब्राह्मण मराठ्यांनी, UP बिहारवरून लोक आले, तिथल्या ठाकूर लोकांनी हाकललं होतं. मुंबईत रोजीरोटीसाठी आली, त्यांनी जिथे घर बांधलं ते घर संविधान सांगतं की भारतीय नागरिक म्हणून नागालँडचा माणूस असेल, आसामचा असेल, त्याला इथं घर करण्याचा अधिकार आहे, पण त्याला मालकीनी घर द्यायला होतं. पण त्याचा SRA केला, कारण त्यातला 4 FSI पैकी 3 FSI बिल्डरांनी खाल्ला. 3 खोल्या बिल्डरांनी खाली, 1 खोले झोपडपट्टीला दिले. आता हे लोकांना अशी सवय लागली, म्हणजे वाघाला जशी रक्ताची चटक लागते तसे या सिडकोला नाही, एकनाथ शिंदेना लागले. त्यांना वाटतं की ठाण्यातल्या लोकांना मूर्ख बनवलं, मुंबईतल्या लोकांना मूर्ख बनवलं, नवी मुंबईच्या आगरी कोळ्यांना मूर्ख बनवू. मी धन्यवाद देतो गणेश नाईकांना, मी धन्यवाद देतो प्रशांत ठाकूरांना, मी धन्यवाद देतो मंदाताईंना, मी धन्यवाद देतो आमच्या महेश बालदींना की ते कमीत कमी आता बोलायला लागले जमीन मालकी पाहिजे. पण त्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी टिंगल केली रमेशदादा पाटलांची. इथे मुख्यमंत्री भाषण करत असताना इकडून गणेश नाईक बोलले मालकीनी पाहिजे, मालकीनी. हे बोले मालकीनी देव. अहो पण ॲग्रीमेंट काय केले? ॲग्रीमेंट भाडेपट्टा केलाय. म्हणजे तुम्ही, मला आनंद वाटतं की मुख्यमंत्र्यांच्या घरी भिक्खू संघ गेला होता, म्हणजे बौद्ध लोक, पंचशील घातलं होतं. ते पंचशिलामध्ये एक शील आहे की खोटं बोलू नका, तर मुख्यमंत्र्यांनी तो पंचशील घातला होता. माझी एकच इच्छा आहे, तुम्हाला प्रामाणिकपणे इथल्या आगरी कोळ्यांना काय द्यायचं असेल, आज तुम्ही इथे येऊन मुख्यमंत्री झाला, तुमचा पोरगा खासदार झाला, इथल्या मातृभूमीविषयी तुम्हाला कृतज्ञता असेल, ते मस्के बिस्के खासदार आहेत त्यांना, तर लोकांची घरं तिथे आहेतच हो. आम्ही घराला रंग मारतो, गणपतीचं मकर बनतो, सण आमचं चालूच आहे. अहो त्यांना बोलायचं आहे की तुम्ही ज्या जागेवर आहे त्या घराखालची जागा तुमची आहे, एवढ्यासाठीच मुख्यमंत्री असतो ना. मग ते जर तुम्ही देत नसाल ना, तर तुमचं पण सर्टिफिकेट या विधानसभेला आम्ही घालून टाकू. बरं, शेवट करायचं आपल्याला. पण तुम्हाला काय वाटतं, नेमकं काय केलं पाहिजे लोकांनी आता? माझं म्हणणं आहे की लोकशाही व्यवस्थेमध्ये सगळं जबाबदारी सरकारवर टाकून चालत नाही. मी तुम्हाला उदाहरण देतो की सिडकोनी सहकारी गृहनिर्माण संस्था आपल्या बाजूला बनवल्या आहेत. तिथे सिडकोकडून प्लॉट घेऊन त्यांनी बनवले. तिथे घरं झाल्यानंतर त्या लोकांनी एकत्र आले, भारतातले सगळ्या ठिकाणी लोक आले आणि त्यांनी आपली कमिटी केली, अध्यक्ष, सचिव, खजिनदार, सदस्य, आणि त्यांची एक कमिटी असते. त्या सोसायटीचं पाणी गेलं, लाईट गेलं तर ती सोसायटी निर्णय घेते. म्हणजे देशाच्या लोकशाहीचं एक छोटं रूप त्या सोसायटीमध्ये आहे. इथल्या आगरी कोळ्यांना अजून याची सवय नाही. म्हणजे कसं आहे, आपण गणपती विसर्जनाला एकत्र येतो, मैताला एकत्र येतो, पिंडाना येतो, लग्नाला येतो, पण कधी विचार करतो का की आता आपली लग्न मोठ्या प्रमाणात मोटरसायकल येतात, मोठ्या प्रमाणात गाड्या येतात, लग्नाला पार्किंगला जागा नसते, क्रिकेटच्या मॅच होतात शेतामध्ये. आता आपण घेतो म्हणजे पनवेल उरणमध्ये रस्ते, शेतं आहेत, तिथे क्रिकेटचे मैदान आहेत, पण नवी मुंबईत मैदानं राहिली नाही. DY पाटलाचं क्रिकेटचं मैदान आहे, तिथे तुम्हाला कोण खेळून देईल का? NBSAला खेळून देईल का? प्रत्येक गावाला असं मैदान पाहिजे. हे मैदान तुम्हाला नगरविकास खातं देणारच नाही, कारण 5 कोटी गुंठ्याची जमीन आगरी कोळ्यांना खेळायला कोण देणार? नाही ना, कारण का हे शूद्र आहेत, OBC आहेत, त्यांना कसलाच अधिकार द्यायचा नाही, हे ऑलरेडी ह्या ब्राह्मण मराठ्यांनी ठरवलेलं आहे. मग माझं म्हणणं आहे, जसं सोसायटीला कमिटी असते त्याचं प्रत्येक गावाने गाव कमिटी करावी. आमचे रामशेठ ठाकूर क्रिकेटच्या मुलांना 10 लाख रुपये देतात स्टंप बॅट घ्यायला. ते 10 लाखात गाव मोजून होतं. एक दिवशी सांगायचं, रामशेठ आता आम्ही यावरची क्रिकेट खेळत नाही, आम्ही गाव मोजतो, गाव मोजा, गावातली घरं मोजा, मोकळ्या जागा मोजा, ते घेऊन जा महसूल मंत्र्याकडे, राधाकृष्ण विखे पाटीलकडे. हे एकनाथ शिंदेचं काम आहे, नगर विकासचं काम नाही. सांगा साहेब, आमची जमीन 50 एकर आहे, त्यामध्ये आमचं गाव बसलेलं आहे, त्यामध्ये एवढी घरं आहेत, आणि त्या 50 एकरची जागा आमच्या गाव कमिटीच्या नावे करा, त्यातली
जिथली घरं आहेत ते आमच्या नावावर करा आणि तसा दाखला कलेक्टर देऊ शकतो, म्हणजे 7/12. हा 7/12 देण्याचा विषय नाही, हे भाडे करार आहे. 7/12 जर तुम्हाला भेटला, तुम्ही 7/12 घेऊन जा. आज कुठे मला कर्ज पावतं, मी बोललो काय करायचं, मी आज आता 50 वर्ष झालो, कर्ज काढण्यासाठी काय माझ्या प्रॉपर्टी आहे, मी 7/12 घेऊन गेलो. माझ्या जमिनीचा अलिबागचा 1 एकरचा भाव आहे 67 लाख सरकारी भाव, खाजगी किती असेल, मी त्याच्यावर कर्ज घेऊ शकतो. माझं चॅलेंज आहे मुख्यमंत्र्यांना, सागर राजेंना त्यांच्या गावठाणातल्या घराचं तुम्ही 7/12 द्या, त्याच्यावर जर कर्ज बँकेने दिलं तर ते खरं प्रॉपर्टी कार्ड. पण बँका गावठाणातल्या जागांना, मुंबईच्या असतील ठाण्यातल्या कर्ज देत नाही, कारण गावठाणं बदनाम केलीत की आम्हाला अतिक्रमण म्हटलं जाते सगळीकडून. सिडकोने आमच्याकडे घरं बांधली त्याला लगेच कर्ज मिळते, म्हणजे कारला कर्ज मिळते, पण जे गाववाले आहेत तिथं कर्ज नाही भेटत. मग त्यामुळे गावात राहायला तयार नाहीत मुलं. म्हणून आत्ता असं म्हणणं आहे की 100 एकर 50 एकर गाव आहे ते आम्हाला देऊन टाका. ह्याच्या पुढचं प्लॅनिंग आहे ते शहराचं प्लॅनिंग करताना ह्या गावची वाढती लोकसंख्या आहे, त्यासाठी भूखंड राखीव ठेवा. मुंबईच्या मिठागरांच्या जमिनी आहेत त्या आमच्या आहेत, आमची मुंबईची लोकसंख्या वाढते, त्यांच्यासाठी त्या जागा आहेत, ते तुम्हाला बिल्डरांना विकण्यासाठी नाही. तुम्ही धारावी विकले त्या अदानीला, त्या अदानीच्या पोरांना चालता येत नाही, त्यांना तुम्ही अख्खी मुंबई विकायला निघालीत. मग आमच्या पोरांनी काय करायचं, आमच्या आगरी कोळी कराडी लोकांच्या पोरांनी करायचं काय, जायचं कुठं, हा प्रश्न आहे. म्हणून लोकशाहीमध्ये उद्योजकांची जी वाढ होते ती वाढ अनैसर्गिक आहे आणि आमची नैसर्गिक वाढ आहे ही लोकशाहीमध्ये कायद्यामध्ये बसवण्यासाठी सरकार असतं. आज आमच्या लोकांनी घोडचुका केल्या आणि नको ते मुख्यमंत्री, नको ते महसूल मंत्री आणि नको ते नगरविकास मंत्री आमच्या डोक्यावर बसवलेत. किमान मुंबईचं राज्य हे स्वतंत्रपणे आमचं असलं पाहिजे असं मला वाटतं, कारण आता हे असं जायचं त्यांच्या दारात आणि आमदारा खासदारांनी असं भाडे करार घेऊन यायचं, यासाठी ते नेते नाही. आणि म्हणून पूर्वी लोक बोलायचे, अनेक लोक लढाईमध्ये जिंकायचे आणि तहात हारायचे, तसं आमच्या आगरी कोळी लोक इथे तहामध्ये हरलेले आहेत. आणि हा तुमचा पराभव आज लोकांच्या मनात झाला तर येत्या विधानसभेला इथल्या आमदारांना सगळ्यांना धोका आहे आणि असलेल्या सरकारला पण धोका आहे. आणि आमच्यासारखे गरीब लोक कुठून तरी पैसे जमा करून डिपॉझिट करून लढत असतात, कधीतरी लोक त्यांचं प्रेम आम्हाला देतील हा माझा विश्वास आहे. आणि लोकशाहीमध्ये अशी भीती, डर होणं जरुरी आहे. कोणासाठी, या सत्ताधाऱ्यांसाठी. म्हणून मुख्यमंत्र्यांना मी सांगतो, फडणवीसांना सांगतो आणि अजितदादांना सांगतो की बाबा तुम्ही ह्या कोकणाची लूट आतापर्यंत केली ते लोकांना आता समजत नव्हतं, आता आमची लूट आम्हाला समजायला लागली. तुमच्या राज्यात जर आम्ही भाडे करू ठरत असून मालक नसू तर या पूर्ण भारतामध्ये आमच्या मालकीची जागा आहे कुठे. आगरी कोळ्यांना बाबा नाशिकला गाव आहे का, पुण्याला गाव आहे का, दिल्लीला आहे का, मुंबईच आमची आहे. ती मुंबई जर आमचं ते गावातलं एक घर भाड्याने असेल तर आम्ही जगायचं कशाला. मेलेलं चांगलं आणि ते मरण लढवून मरणं चांगलं. म्हणून लोकनेते दिबा पाटलांनी सांगितलं की जमिनींच्या हक्कासाठी आम्ही संघर्ष केला, त्यामध्ये 5 लोक हुतात्मे झाले. हुतात्म्यांचं रक्त कधी वाया जात नसतं, त्याचं समाज आठवण ठेवतो. मग देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले असतील, सीमेवरचे सैनिक लढले असतील, माझं तरुणांना विनंती आहे आपल्या जमीन हक्कांसाठी लढायला तयार जा. तुम्ही अजिबात घाबरू नका, या संघर्षामध्ये आपला विजय होणार. एखाद दुसरा मृत्युमुखी पडला तर पहिला मी मरायला तयार आहे, पण तुम्ही घाबरू नका. या गावात, या शहरात आगरी कोळं अभिमानाने छाती कडून जगतील, मालक म्हणून जगतील, गुलाम म्हणून जगणार नाही, ही माझी घोषणा आहे. आणि म्हणून शेवटची घोषणा देतो, जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, ते आम्ही मिळवणार. आमचे बाप बाबासाहेब आंबेडकर, नारायण नागू पाटील, छत्रपती शिवाजी महाराज, दिबा पाटील, दत्ता पाटील आहेत, यांना घेऊन आम्ही जाऊ. आणि यांची प्रेरणा कुठल्या आमदाराने घेतली त्याला त्यांच्या प्रचारासाठी मी यायला तयार आहे. तर अगदी सविस्तर भाष्य त्यांनी केलेलं. आणि एक गोष्ट दिसली की प्रचंड नाराजी या जाहीरविषयी राजाराम पाटील साहेबांच्या मनात आहे. आता एक गोष्ट जाता जाता मला सांगायची, पाटील साहेब काय बोलले याविषयी मला काय म्हणजे मी बोलणार नाही, कारण तुम्ही ते सगळं ऐकलेलं आहे. काय झालेलं सिडकोचा भाडापट्टा याविषयी लोकांना जी चीड आहे ना, त्याचं कारण काय माहिती आहे का, आता ह्या सगळ्या गोष्टी लोकांना काय अनुभव येतो ते त्यांनी माझ्याकडे जे शेअर केलेलं आहे ते मी सांगतो. जाता जाता काय झालेलं आहे, सिडकोमध्ये कुठलंही प्रकरण घेऊन जर तुम्ही गेलं, अगदी स्वतःच्या मिळालेल्या प्लॉटसाठी देखील, तर तिथे प्रत्येक टेबलला तुम्हाला पैसे द्यावे लागतात, खालपासून तर वरपर्यंत. आणि एखादा माणूस संघर्ष करणारा असला तर तो पहिल्या टेबलवर जाईल, त्याने नाही पैसे दिले पकडा तुम्ही, मग पहिल्या टेबलवरनं वरती, दुसरी त्याच्यानंतर वरती, त्याच्यानंतर वरती, त्याच्यानंतर वरती, आणि त्याच्यानंतर नाही वरती दिले तर तिथनं शरा येईल की अमुक अमुक त्रुटी आहे आणि ते परत खाली. म्हणजे ते चक्र सुरूच. आणि लोकांना काय वाटतं, जर भाडेपट्ट्यानं ज्या जमिनी दिल्या म्हणजे परत सिडकोला पैसे, साहेब बरोबर बोलतो ना, म्हणजे परत सिडकोकडेच जायचे. तेच टेबल, त्यांचा रेट ठरलेला आहे, कुणाचे 100, कुणाचं 200, कुणाचे 500. हे
चौरस फुटाला रेट आहे. त्यात हे जेव्हा मी सांगतो 100-200 ते लाखो रुपये होत असतात. म्हणजे साधारण तुम्हाला एखाद्या प्लॉटसाठी 4-5 लाख रुपये सुद्धा जाऊ शकतील. हे वाटायला लागतात अनधिकृतपणे. आणि ही गोष्ट प्रत्येक सिस्टीमला माहीत आहे. म्हणजे थोडक्यात तिथल्या अधिकाऱ्याने चटक लागलेली असं लोकांचं म्हणणं आहे. तुम्हाला तुमचं काम एजंट सेवत होणारच नाही आणि चुकून झालं तर तो खूप नशीबवान, कारण होत नाही. तिथे काय होतं, तुम्ही परत चक्कर मारत असता. म्हणजे ही सगळी जर तुमची छळवणूक सोडायची असेल तर भाडेपट्टा नको, आम्हाला मालकी हक्काने द्या. म्हणजे ते स्वतंत्ररित्या जे त्या अंडरमध्ये प्राधिकरण असेल, म्हणजे आता उदाहरणार्थ नवी मुंबई महानगरपालिका असेल तर नवी मुंबई महानगरपालिकेकडे जातील. म्हणजे सिडकोपेक्षा महानगरपालिका बरी, असा लोकांचा एक अनुभव आहे. पनवेलमधला महानगरपालिका म्हणजे काय, तर इथला जो नगरसेवक असतो तो इथल्या भूमीतून निवडून जातो. आज सिडकोचा अध्यक्षपद लादलेला अध्यक्ष आहे. इथे नाही, अधिकारी असा करू नको, पण लोकशाहीमध्ये त्या भागाचं प्रतिनिधित्व त्या भागातल्या लोकांनी करावं. ठीक आहे, पंतप्रधान आम्ही दिल्लीचा गुजरातचा कुठलाही स्वीकारू, कारण ते राष्ट्रीय नेतृत्व आहे. पण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हे लोक निवडणुका घेत नाहीत. इथे बदली करून नाही, इथे पनवेलला पोलीस स्टेशनला बदली करून घ्यायला लोक 4-4, 5-5 कोटी देतात. PSI लोक इथे तहसीलदार 10 कोटी देतात. इथे तलाठी पैसे देतो सरकारला. आणि तेच प्रकार सिडकोमध्ये आहेत, कारण इथल्या जमिनी लुटणं, इथे व्यापार जमिनींचा होतो एवढं सगळ्यांना माहिती आहे. आता ही गोष्ट लपून राहण्याची गोष्ट नाही आहे. हे गणेश नाईक पण बोलले, मंत्रालयात सगळे दलाल बसलेत, नवी मुंबईत दलाल. गणेश नाईकांसारखा सिनियर सगळ्यात मोठा ज्येष्ठ माणूस बोलतो, तो उगाच बोलत नाही. आम्हाला त्याचा अनुभव येतो रोज. आणि म्हणून आज मला सध्या काय काम आहे की रोज सिडकोची नोटीस येते, हे घर तोडायचं आहे, ते घर तोडायचं आहे. तुम्हाला आहे, तुम्हाला आत्ता फोन येऊन गेला. तिथल्या प्रकल्पग्रस्तांच्या कामगारांना बाहेर काढलं जातं, दुसऱ्याला ठेका दिला जातो. हे भूमिपुत्रांना सगळीकडून दाबणं चालू आहे. आमदार आणि खासदार ज्या घरात राहतात त्यांना गरिबांचं दुःख माहीत नाही. एखादी विधवा असेल, तिची झोपडी असेल, तिला जाऊन सिडको अधिकारी बोलला की तुझं घर अनधिकृत आहे बाई, तुला तोडायला आम्ही JCB, तिने काय करायचं, तिच्याकडे कुठलं सैन्य आहे. आणि म्हणून गरिबांचा जे विश्वास आहे जगण्याबद्दलचा, तो विश्वास भारत सरकारने द्यावा. आणि हा विश्वास OBC SC ST यांना संविधानात दिलेला आहे. त्यासाठी स्वतंत्र कलमं आहेत. आज त्यांच्या हक्कांचं शिक्षण, नोकरीसुद्धा पळवली जाते. त्यांना हक्काची घरं मिळावी, हा सगळा विषय या मुंबई परिसरात चर्चेला आलेला आहे. आणि यामध्ये मुख्यमंत्र्यांनी खरं म्हणजे विचार केला पाहिजे की ज्या भागात येऊन, सातारचा आणि या भागाचा काय संबंध नाही, तिथले लोक भाज्या खातात, इथले मासे खातात, तरी पण तुम्हाला आम्ही स्वीकारलं, कारण भारतीय संविधान आम्ही स्वीकारले. देशातला कुठल्या कोपऱ्यातला माणूस तिथे आला, त्याला राहण्याचा, जगण्याचा, नेतृत्व करण्याचा अधिकार आहे. पण हे सांगत असताना हे मी इथल्या भूमिपुत्रांना पण जगण्याचा अधिकार आहे. तुम्ही आमच्याकडे येऊन मुख्यमंत्री होऊन आम्हाला जर चोर ठरवत असाल, ते आम्ही करणार नाही, आम्ही बंड करणार. आणि हे बंड करणं जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा बंड केलं, त्यांना घाटमाता सोडून रायगडमध्ये यावं लागलं राजधानी बांधायला. कारण आगरी कोळ्यांनी सुरक्षा दिली, म्हणून शिवाजी महाराज इथे राहिले. ज्या राजाला आम्ही वाढवला, मोठा केला, त्या राजाला पूर्ण माहीत होतं की हे लोक पोर्तुगीज, इंग्रज यांच्याशी पण लढू शकतात. आम्हाला या सरकारबरोबर लढणं अवघड नाही. म्हणून माझ्या ग्रामस्थांना विनंती आहे की भीक मागून काही मिळत नाही, संघर्ष करूनच मिळतं. हा रायगडचा किंवा कोकणाचं वैशिष्ट्य आहे. म्हणून गाव कमिट्या करा, गाव मोजा, घरं मोजा आणि त्याचं एक पत्र कलेक्टरला द्या आणि कलेक्टरला सांगा तुम्ही आम्हाला अधिकार द्या. नगर विकास विभागाचा विषय नाही. आणि आता सिडकोच्या बाबतीत तुम्ही जी स्टोरी सांगितलीत पैशाला, आता मी सिडकोत जाऊन आलो. सिडकोमध्ये व्यापारी संस्था आहे, ती जसं शेअर मार्केट आहे तसं जमिनींचं मार्केट नवी मुंबईमध्ये सिडकोच आहे. जमिनींचा व्यापार तिथे चालतो, तिथे दलालच असतात, शेतकऱ्याला विचारतो कोण. आणि म्हणून ही दलाली व्यापार थांबवा. स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या OBCंकडे इथला कारभार द्या. निवडणुका लावा. आमचे नगरसेवक वाट बघून आहेत निवडणुका कधी लागतात. निवडणुका न लावण्याचं काम जसं सिडकोमध्ये लूट चाललंय, तसं नगर विकास खातं इथल्या महानगरपालिकेमध्ये म्हणजे आगरी कोळी कराड्यांची लूट करते. ही लूट थांबवायची असेल तर गावागावामध्ये बैठका घ्या. आम्ही प्रभात पर्वला घेऊन येतो आणि आमच्या घराचा स्वयंविकास आम्ही करू. आम्ही जर 80 लाखाच्या बोटी बनवू शकतो, ज्या बोटी परदेशात जातात, तर घर बनवता आम्हाला येत नाही. आणि म्हणून आम्ही आमची घरं बनवू. आम्हाला सिडकोची कुठल्या प्राधिकरणाची गरज नाही. आता इथली गावं टिकवणं हे आपलं काम आहे. आणि तुम्ही मगाशी म्हटलात की फ्री होल्ड कशाला बोलायचं. 7/12 द्या, आमचा जमीन हक्क द्या. 7/12 कोण देईल? महसूल विभाग. सिडको थोडा 7/12 देणार. सिडकोने तर इथल्या बाहेरच्या लोकांना म्हणजे कॉलनीतल्या लोकांना 7/12 दिलं, त्यांना ते कळत नाही. तो प्रश्न वेगळा, त्यांचा अज्ञानात ते सुखी आहेत. पण आम्ही अज्ञानात नाही, आम्हाला इथली जमीन पाहिजे. आणि म्हणून आता जो विषय आहे की इंग्लंडने आपली गावठाणं जपलीत,
चायनानी गावठाणं जमली, जपाननी जपलीत, गावं त्यांनी तोडली नाहीत. शेक्सपियर नावाचा मोठा जगदविख्यात लेखक आहे, त्याची झोपडी पण जगाने जपले. मग आमच्या आजोबांची एखादी गावठाणात झोपडी असेल तर त्याला नोटीस कशी चिडको लावते? आम्हाला आमचा इथे राहायचा अधिकार आहे, आमचं अस्तित्व आहे ते. आमच्या झोपडीमध्ये संध्याकाळ 4 वाजले की बायका भाकऱ्या बसतात, मस्तपैकी मच्छी बनवतात. तर ते आमचं जे राहणीमान आहे ते आम्ही संपवून टाकायचं का? नाही चालणार. आणि म्हणून हे सिडकोचं जे आहे ना नियोजन हे फसलेलं आहे. ज्या सिडकोला एकही गाव बनवता आलं नाही, ते सिडको शहरांचे शिल्पकार असतील, ते ब्राह्मण मराठ्यांचे शिल्पकार असतील, नागरी कोळ्यांचे कर्दनकाळ आहेत. म्हणून सिडको चले जाओ. तर ही चर्चा कशी वाटली तुम्हाला? याच्यामध्ये कुठले मुद्दे आवडले, कुठले मुद्दे तुम्हाला खटकले, याविषयी तुमची सविस्तर प्रतिक्रिया नोंदवा. मला सांगायचं आहे की गावांचं नियोजन तरुणांनी करावं. गणेशोत्सवामध्ये गणेशोत्सव गेला, आता नवरात्रोत्सव येईल, नवरात्र बसतील. इथे स्पर्धा लावा की आपल्या गावाचं आदर्श नियोजन आम्ही कसं करावं. आणि यासाठी मी किरण पाटील आहेत, तरुण लोक आहेत, इकडे विकास पाटील आहेत, या तरुणांनी आता पुढाकार घ्यावा. आर्किटेक्ट मुलं आहेत, आमची घरं कसं असावेत, गावं कसं हवेत, आता मोबाईलच्या या प्लॅनिंगवर आम्ही करू शकतो. सिडकोच्या प्लॅनिंगची गरज नाही. सिडकोला एकच प्लॅनिंग आहे, त्यांना गावं विकायचे आहेत. एकनाथ शिंदेना क्लस्टर लावायचा आहे, SRA लावायचा आहे. MIDCच्या जागेवर या लोकांनी SRA लावलाय. जमिनी आमच्या, आणि ती झोपडपट्टी पुनर्विकास तुम्ही करणार. मग झोपडपट्ट्यांचा विकास करण्यात तुम्हाला इंटरेस्ट आहे, मग गावाचा का नाही? पण गावाचा विकास झोपडपट्ट्यांमधून आम्ही 200 फुटाच्या घरात राहणार नाही. आमची घरं मोठी आहेत, आमच्या बोटी आहेत, आमच्या 80 फूट लांब आणि 27 फूट रुंद बोट आहे, ती काय 300 फुटाच्या घरात राहील का? ह्या गोष्टी इथल्या नियोजनकारांना कळत नाही. भूमिपुत्र म्हणून आमचं घर असू शकतं. मी मागे राज ठाकरेंच्या घरी गेलो होतो कृष्णकुंजवर, आणि त्यांना सांगितलं मुंबईच्या कोळ्यांना, आगरी कोळ्यांना, भंडाऱ्यांना जमीन मालकी पाहिजे. तर ते बोलले असं कोणी अगोदर बोललं नाही. तुमचं घर आहे मातोश्री ठाकरेंचं आणि कृष्णकुंज, याला जमीन मालकी हक्क आहे की नाही, म्हणजे प्रॉपर्टी हक्क आहे की नाही? तुमचे आजोबा पनवेलला राहायचे, मग आम्ही इथले भूमिपुत्र असून आम्हाला का नको? राज ठाकरेंनी ते ॲक्सेप्ट केलं. त्यांचे नेते आहेत सरदेसाई, त्यांनी जाऊन प्रेस घेतलं की बाबा कोळीवाड्यांना SRA लावू नका. तसंच याच्यामध्ये पुसटचा उल्लेख आलेला आहे की झोपडपट्टी असेल तर त्याचा SRA करता येईल. म्हणजे यांची नजर व्यापारी आहे. आणि म्हणून माझं मुख्यमंत्र्यांना एवढीच विनंती आहे की मी जे बोलतोय हे संविधानाला धरून बोलतोय, तुमच्या विरोधात बोलत नाही. मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावाचं, खेड्याचं नियोजन करणं आहे. फक्त शहराचं स्मार्ट सिटी करू नका. म्हणजे आमच्या गुजराती लोकांचा व्यापारी कुछ कमाई मिलेगा असा दृष्टिकोन ठेवू नका. सगळ्या ठिकाणी कमवायचं नसतं. तसं कमाई करायला गेलं तर माझी किडनी विकेन, डोळे विकेन, रक्त विकेन. हा व्यापाराचा विषय नाही, हा अभिमानाचा विषय आहे. ते शरीर मला टिकवलं पाहिजे, तसं माझं गाव टिकवलं पाहिजे. इथल्या गावांना कधीतरी आदर्श गाव कसं बनवायचं तर नियोजन कराल की नाही? त्या नगर विकासाचे सचिव कोण आहेत ते, काय ते नाव? असीम कुमार गुप्ताला सांगा ना, एक दिवस गावाचं प्लॅनिंग कर ना. तू गुप्ता आहेस, IAS आहेत, आर्किटेक्ट आहेत, गाव नियोजन करून दाखव. शहर काय कोणी करेल? आयत्या पिठावर लोकांच्या रांगोळ्या काढणं नको, पण गावाचं नियोजन करून दाखव. अनंत अडचणी आहेत, आम्ही मदत करायला तयार आहोत. पण तुम्ही बोलाल हे बिल्डरला गाव द्यायचं आहे तर आम्ही देणार नाही. या गावातले बिल्डर आम्ही, महात्मा फुले मुंबईतले सगळ्यात पहिले बिल्डर, ज्यांनी VT स्टेशन बांधलं OBC समाजाचे, तेव्हा मराठा ब्राह्मण बिल्डर नव्हते, आम्ही बिल्डर होतो. तसे मुंबईचे पहिले बिल्डर आगरी कोळी आहेत, पहिले सप्लायर आम्ही आहोत, रेती पुरवणार आम्ही आहोत. आम्हाला तुम्ही शहाणपणा शिकवू नका. आमच्या गावाचं नियोजन आम्हाला करू द्या. आता जी लढाई होईल ही आमच्या जमीन हक्कांची, आणि ती लढाई ही जमीन घराखालची. हेच आमचं राष्ट्र आहे, हेच आमचा भारत आहे, हीच आमची मातृभूमी आहे. त्यासाठी आम्ही लढू, जे दिबा पाटलांनी आम्हाला शिकवलं. तर आपली प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानसह सागर राजे, प्रभात पर्व न्यूज, कथा तळोजा. धन्यवाद.